जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी YouTube चॅनलवर दररोज प्रमाणे आज लाईव्ह नाहीच आहे, रेकॉर्डिंगच लेक्चर आहे, पण दररोज आपण अतिसंभाव्य प्रश्न घेतो. पण आज मी एक PYQ चा पेपर घेतलाय, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर त्यामध्ये आपण अमरावती शहर हा पेपर घेतलाय. तर अमरावती शहर 2024 च्या पेपर मधल्या बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. पण त्याआधी लेक्चरला लाईक करून घ्यायचंय, लेक्चरला पटकन शेअर करायचं आहे, जेणेकरून पुढे पण तुम्हाला असेच वेगवेगळे PYQ पाहायला मिळतील. PYQ जास्त कठीण लगेच घेत नाहीये, कारण की रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला समजणार नाही अशी शक्यता आहे. लाईव्ह मध्ये तुम्ही मला कितीही वेळा विचारू शकता, रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही मला विचारू शकणारच नाही. त्यामुळे मी विचार केला जे काही कठीण जिल्हे आहेत ते डायरेक्ट लाईव्हला घेऊयात, म्हणजे नाही समजलं तरी मी तितक्या वेळा तुम्हाला एक्सप्लेन करून देऊ शकते, आणि तेवढा आपल्याकडे वेळ पण असतो. आता वेळेची मर्यादा पण आहे आणि तुम्हाला समजलं पण पाहिजे, यासाठी आपण मीडियम लेवलचा PYQ पाहत आहोत. अमरावती जिल्ह्याचा पेपर जास्त अवघड नव्हता, जास्त सोपा नव्हता, मीडियम स्वरूपाचा होता. डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूयात, कारण मला माहित आहे तुम्ही सेशनला लाईक केलेला आहेच ते. मग आजचा पहिला प्रश्न, आज मंगळवार आहे, तर आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? सोमवार, मंगळवार, बुधवार, रविवार. आज काय आहे? मंगळवार. बासष्ट दिवस, 62 ला 7 ने बघा, 7 8 56, बाकी किती आली? 57, 58, 59, 61, 62, बाकी 6. मंगळवारच्या पुढे 6 दिवस, म्हणजेच मागे 1 दिवस. उत्तर काय झालं? सोमवार. आता नंतर या शब्दामुळे जर तुम्ही मंगळवार देत असाल तर उत्तर चुकणार. सोमवार पर्यंतच थांबायचं आहे. आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवस बसले, 62 ला 7 ने बघलं, बाकी 6 आली, म्हणून मंगळवारच्या पुढे 6 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार हे आपलं फायनल उत्तर झालं. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो? 5, 6, 8, 9. सगळ्यात जास्त मोठा कोन किती वाजता असतो असं म्हटले. मग आता जर आपण 5 वाजताची वेळ घेतली, जर तास असेल तर 30 ने गुणतो, है ना, कारण की तास काटा एका तासामध्ये 30 अंश जातो. मग तास काटा आणि मिनिट काटा, 12 वर असणार, तास काटा 5 वर असणार, 5 तास झाले ना. मग सॉरी, एका तासाला 30 अंश म्हणजे 5 तासाला 150 अंश. 5 वाजता 150 अंशाचा कोन होणार 6 वाजता, पुन्हा 30 अंशाने, 6 त्रिक 18, 180 अंश. 8 वाजता 8 त्रिक 24, 240 अंश. आणि 9 वाजता 9 त्रिक 27, 270 अंश. असं म्हणून जर तुम्ही 9 उत्तर देत असाल तर तुम्ही चुकले आहात. का म्हणून? मॅडम तुम्ही प्रश्नात म्हटलं होतं सर्वाधिक मोठा कोन, मग सर्वाधिक मोठा तर 9 वाजता होतोय 270 अंशाचा. पण नाही, आपला नियम आहे, जेव्हा घड्याळामध्ये दिलेला कोन हा 180 अंशापेक्षा जास्त असतो तेव्हा आपण त्या वेळेला 360 मधून वजा करतो. मग 240 मधून 360 गेले, हा गेला 120 अंशाचा कोन. इथून 360 जर मी वजा केले, म्हणजे 360 वजा 270, हा झाला 90 अंशाचा कोन. मग आता सगळ्यात मोठा कोन किती वाजताचा आहे? 6 वाजताचा. समजला प्रत्येकाला? 5 त्रिक 15, 150 अंशाचा कोन 5 वाजता झाला. 6 वाजता 180 अंशाचा कोन झाला. 8 वाजता 240 अंशाचा कोन झाला होता, पण कोन 180 अंशापेक्षा मोठा असल्यामुळे 360 मधून वजा केलं. मग 8 वाजता 120 चा कोन झाला आणि 9 वाजता 270 चा झाला होता, पण वजा 360 अंश म्हटलं की उत्तर आलं 90 अंश. सगळ्यात मोठा कोन 6 वाजता झाला, पर्याय दुसरा कन्फर्म आहे. नियम लक्षात ठेवा, म्हणजे गडबड होणार नाही. पुढच्या क्वेश्चन वर जाणार आहोत. रांगेतील स्थानचा प्रश्न आहे का? नाही, बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलाय वाचत, पण त्याआधी मला सेशनला पटापट लाईक पाहिजे. आणि अजून कुठला PYQ चा जिल्हा घ्यायचा आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, आणि लेक्चर कसं वाटलं हे सुद्धा मला सांगू शकता. चला.
5 मुलं एका रांगेत बसली आहेत. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला बसला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसला आहे? योगेश व धीरज, अमोल व निलेश, धीरज व रोशन, योगेश व रोशन. आता प्रश्न वाचला, माहिती सुरुवात करूयात. अमोल धीरजच्या डावीकडे, निलेशच्या उजवीकडे. धीरजच्या डावीकडे अमोल, निलेशच्या उजवीकडे रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजवीकडे. ही झाली माहिती. अमोल धीरजच्या डावीकडे, निलेशच्या उजवीकडे. त्याच्यानंतर रोशन निलेशच्या डावीकडे, योगेशच्या उजवीकडे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण आहे? दोन्ही कडेला कोण आहे? एका कडेला योगेश बसला, दुसऱ्या कडेला धीरज बसला. म्हणून उत्तर काय झालं? योगेश आणि धीरज पर्याय झाला पहिलाच. डावी आणि उजवी बाजू यामध्ये व्यवस्थित पाहायची आपल्याला. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. FGIK साठी दिले 3, 4, 6, 8 तर HJDE साठी प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 57, 12, 51, 27, 52, 17, 75, 12. आता बघा यामध्ये टोटल किती प्रश्न आहेत जाणून घेऊ आपण. ठीक आहे, शेवटी बघूयात. पण सांकेतिक भाषा, समान संबंध यावर प्रश्न प्रत्येकच परीक्षेमध्ये जास्त विचारले गेले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये. हा आता समान संबंधाचा प्रश्न आहे. मग आता पाहूयात. FGIK. F कितीवर आहे? 6 वर. G 7 वर. I 9 वर. K 11 वर. मग 6तून 3 गेले, 7तून 3 गेले, 9तून 3 गेले, 11तून 3 गेले. F साठी 3 दिलं, G साठी 4 दिलं, I साठी 6 आहे, K साठी 8 आहे. म्हणजे त्यांची जी मूळ वर्णाक्षर होती त्यांच्यामधनं काय होतं? 3 3 वजा केले आहेत. मग आता आपल्याला विचारलंय HJDE. H 8 वर आहे, J 10 वर आहे, D 4 वर आहे, E 5 वर आहे. यांमधून 3 वजा करूयात. H साठी 5 आलं, J साठी 7 आलं, पर्यायाला D साठी 1 आला आणि E साठी 2 आला. पर्याय पहिला झाला. काय काय केलं समजलं? जी त्यांची मूळ स्थानं होती त्यांच्यातून 3 वजा करायचं होतं. असं का? तो उत्तर येण्यासाठी काही वेळेला 3 ने वजा, अधिक ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. 3च नाही, कधी कधी 2 असतं, कधी कधी 1 असतं. समजलंय? आता हो नाही मला समजणार नाही, पण समजलाच असेल. पुढचा पण सांकेतिक भाषेचा प्रश्न. सुपरविजन हा शब्द HFKVIERHRLM असा लिहितात तर डिस्टर्बन्स हा शब्द कसा होईल? 4 ऑप्शन इथे दिलेले आहेत. पाहूया. पहिलं सुपरविजनचं पाहूयात. सुपरविजन. H च्या विरुद्ध T म्हणून त्यांनी T दिला, सॉरी H च्या विरुद्ध H त्यांनी H दिला. U च्या विरुद्ध F, P च्या विरुद्ध K, E च्या विरुद्ध V, R च्या विरुद्ध I, V च्या विरुद्ध E, I च्या विरुद्ध R, S च्या विरुद्ध H, R, L, M. बरोबर आहे. ही त्यांनी आपल्याला सुपरविजन साठी कोड दिला होता. आता त्यांनी आपल्याला विचारला आहे डिस्टर्बन्स साठी. DISTURBANCE. D च्या विरुद्ध W सगळीकडेच दिलाय. I च्या विरुद्ध R दिसतच आहे. S च्या विरुद्ध H हे बघा दिसत आहे. T च्या विरुद्ध G
WRHG उत्तर आलंय. यूच्या विरुद्ध कुठे गेलं रे? हा, यूच्या विरुद्ध F, R च्या विरुद्ध I, P च्या विरुद्ध Y, A च्या विरुद्ध Z, N च्या विरुद्ध M, C च्या विरुद्ध X आणि E च्या विरुद्ध V. म्हणून उत्तर काय झालं? WRHGFIYZMXV. एकमेकांच्या विरुद्ध पद दिलं होतं म्हणून उत्तर झालं पर्याय पहिलं. आता जेव्हा मोठे मोठे असणार तेव्हा व्यवस्थित बघा, नाहीतर WRH काहीतरी वेगळंच पर्याय टिक करा. W नंतर R, R नंतर H. तर पर्याय 4 मध्ये इथे R नव्हता. पर्याय 3 मध्ये जर बघितलं तर इथे 3 आणि 2 मध्ये इथे G नव्हता, तिथे F आणि I दिलं होतं म्हणून ते गडबड झाली. आगे बढ़ेंगे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. संख्या मालिकेचा प्रश्न दिसतोय. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24, 13, 30 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 15, 36, 36, 15, 17, 38 आणि 38. स्पष्ट राहा. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24, 13, 30. 6, 2, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 6, 6, 12, 6, 18, 6, 24, 6, 30, 6, 36. उत्तर काय झालं? 15, 36. पर्याय झाला पहिलाच. एक सोडून एक पद 2 2 ने पुढे चाललेलं किंवा विषम संख्या घ्या. 5, 7, 9, 11, 13, 15 आणि एक सोडून एक पद 6 6 ने पुढे चाललेलं किंवा 6 चा पाडा 6 चा पट. 6, 12, 18, 24, 30, 36. उत्तर झालं 15, 36. पर्याय झाला पहिलाच. पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. पुन्हा समान संबंधाचाच प्रश्न दिसतोय. 8, 67 तर 12 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 149, 151, 147, 148. सोपा आहे. 8चा वर्ग 64 अधिक 3 67. मग 12चा वर्ग 144 अधिक 3 147. वर्गामध्ये 3 मिळवले. उत्तर येण्यासाठी हे सगळं करावं लागतं. पुन्हा पुन्हा सांगेल मी तुम्हाला. 8चा वर्ग 64, 64 मध्ये 3 मिळवले 67 झालं. मग 12चा वर्ग 144 मध्ये 3 मिळवलं, उत्तर 147 येणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, पण त्याआधी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नवीन म्हणजेच विजेता बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं, नवीन म्हणजे जी नुकतीच चालू आहे अशा बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे, ज्या बॅच मध्ये तुम्हाला फुल लेंथ लेक्चर सगळ्या विषयांचे दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर अगदी बेसिक पासून शिकवलं जाईल. हेच रेकॉर्डेड लेक्चर वर्षभर तुमच्याकडे असतील. आम्ही तुम्हाला प्रत्येकी 2 अशा टोटल 10 ई बुक देणार आहोत. चालू घडामोडीचे सगळे मासिक आहेत, डाऊट सेशन आहे आणि मॉक टेस्ट आहे. अशा बऱ्याच सोयी सुविधा जर हव्या असतील आणि बॅच परचेस करायची असेल तर आपला जो ऑफिसचा नंबर दिसतोय 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा आपलं टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळते. 550, 6 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 70, 72, 80, 74. 5चा वर्ग 25, 25 दुने 50. मग 6चा वर्ग 36, 36 दुने 72. पर्याय झाला दुसरा. 5चा वर्ग 25 दुने 50, 6चा वर्ग 36 दुने 72. दुप्पट गेली आहे. कोड सोडवायचा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 19, 16, 10, 18. आता इथे केलं काय आहे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं. 36, 6चा वर्ग इथे लिहिते, प्रत्येकाचे स्टेप बाय स्टेप. वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 4. 36 6चा वर्ग, 4 2चा वर्ग, 6 2 झाले 8. इथे लिहिलं. वर्गमुळात 49 अधिक वर्गमुळात 9. 49 7चा वर्ग, 9 3चा वर्ग, 7 आणि 3 10 झाले. वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 4. 64 8चा वर्ग, 4 2चा वर्ग, 8 आणि 2 झाले 10. पुन्हा उत्तर आलं 10. पहिल्या 2 संख्यांचा वर्गमूळ घेतलाय. 6 आणि 2 8, 7 आणि 3 10,
8 आणि 2 10. पुढचा प्रश्न बघू बरं, जमतोय का तुम्हाला? पुढे सोडवायचाच प्रश्न आहे. काय विचारले? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 314, 214, 514, 414. आता मोठे मोठे अंक आहेत, याचा अर्थ वर्गच केले असणार आहेत. इथे बघूयात. 7चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 8चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 64 आणि हा 144. 12, 24 आणि 2. 20 आणि वर्ग 6, 24, 28. बरोबर. जर आपण यांचा वर्ग केलं तर उत्तर येतंय, तरी पण पुढे पाहायचंय. 9चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 10चा वर्ग अधिक 13चा वर्ग. 9चा वर्ग 81, 6चा वर्ग 36, 10चा वर्ग 100 आणि 13चा वर्ग 169. बेरीज केली 386 येणार. इथे बघा, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग अधिक 11चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81, 121. हे झाले 200, 210, 220 आणि 7, 227. मग आता ह्यांचीच बेरीज करायची आपल्याला, सगळ्यात महत्वाचं. 11चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 12चा वर्ग अधिक 10चा वर्ग. 11चा वर्ग 121 अधिक 49 अधिक 144 अधिक 100. मग हे झाले 120 आणि 50, 170. 170 आणि समजा 100, 100, 200, 270, 370. बरोबर झाले बरे. आणि वरचे 44, 414. एकदा कॅल्क्युलेशन म्हणजे एकदा बेरीज बरोबर आहे का तेवढे बघून घ्या. मला बेरीज येत नाही, तुम्हाला मी बरेचदा सांगितलंय, बेरीज मला येत नाही. खरंच नाही येत. तुम्ही लाईक पण नाही करत ना, त्यामुळेच मग माझं असं विचार करते की एवढी कशाला मेहनत करून मी बेरीज वगैरे करायची. पुढच्या प्रश्नांवर जाणार आहोत. विधान आणि अनुमानचा प्रश्न आहे. सर्व खुर्च्या टेबल आहे, सर्व टेबल टीव्ही आहे. अनुमान. सर्व टीव्ही खुर्ची आहे, काही टीव्ही टेबल आहे, सर्व टेबल खुर्ची आहे, काही टीव्ही खुर्ची आहे. फक्त 1 व 4 बरोबर, फक्त 2 व 3 बरोबर, फक्त 2 बरोबर, फक्त 2 व 4 बरोबर. विधानांवरून आकृती काढा आणि ती आकृती म्हणजे अनुमान चेक करायचं त्या आकृतीवरून. सर्व खुर्च्या टेबल आहे, सर्व टेबल टीव्ही आहे. मग सर्व टीव्ही खुर्ची आहे का? सर्व टीव्ही खुर्ची नाही. काही टीव्ही टेबल आहे का? बाहेरून आत येतोय, काही वापरलं बरोबर. सर्व टेबल खुर्ची आहे का? नाही. काही टीव्ही खुर्ची आहे का? टीव्ही पासून खुर्चीकडे बाहेरून आत येतो, बरोबर. उत्तर काय झालं? 2 आणि 4 बरोबर. म्हणून पर्याय झाला पुन्हा चौथा. सांगितलंय, छोट्यापासून मोठ्याकडे जातोय सर्व, मोठ्यापासून छोट्याकडे आतमध्ये येतोय तेव्हा काही, बाहेर जातो सर्व, आत येतो काही. टीव्ही पासून खुर्चीकडे आत येतो, सर्व नाही जाणार. टीव्ही पासून टेबलकडे आत काही पाहिजे, टेबल पासून खुर्चीकडे पण काही पाहिजे, सर्व दिलं. टीव्ही पासून खुर्चीकडे काहीच पाहिजे. थोड्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अडचण नाही येणार. पुढचा प्रश्न घ्या. एका टुर्नामेंट मध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण किती सामने होतील? 22, 56, 72, 28. मग बघूयात. हस्तांदोलनचा फॉर्म्युला म्हणजे सामने असू द्या, कुस्ती असू द्या, हस्तांदोलन असू द्या, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? n वजा 1 छेदामध्ये 2. n आहे आपलं 8. 8 वजा 1 छेदात 2. मग 8 1 गेले 7. 8 गुणिले 2 भागिले 8 गुणिले 7 भागिले 2 भाग लावला 4. 7 चौक 28. एकूण किती सामने होणार? 28 सामने होणार. पर्याय क्रमांक चौथा येणार. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत.
एका महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली तर महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार होता? शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आता एका महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली म्हणजे 15 तारखेला होता शनिवार. 15 तारखेला शनिवार होता तर 4 तारखेचा वार काय? 15तून 4 गेले 11 दिवस. 11ला 7 ने भागलं बाकी 4 आली. शनिवारच्या पुढे 4 दिवस. बरोबर आहे का? बिलकुल नाही. 15 तारखेपासून आपण 4 तारखेचा वार काढतोय म्हणजे मागे चाललो म्हणून आपण मागे जाणार. शनिवारच्या मागे 4 दिवस शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार. 4 तारखेला काय वार आला? मंगळवार आला. समजलं सगळ्यांना? पुन्हा एकदा सांगते. एका महिन्याच्या 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी. रविवारच्या अगोदर काय असतं? शनिवार असतं. तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार होता? मग 15 तारखेला शनिवार तर 4 तारखेचा वार काय? 15तून 4 गेले 11 दिवस. 11ला 7 ने भागलं बाकी 4 आली. 4 तारखेपासून नाही 15 तारखेपासून 4 तारीख मागे चाललोय म्हणून वजा करायचं. म्हणून उत्तर मंगळवार यायला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. KNMPORQT प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे VS SR SU SV. वर्णमालिकेचा प्रश्न. K LM NO PQ RS. इथे N OP QR ST UV. प्रत्येक पद इथे 2 ने पुढे गेलं पाहिजे म्हणून उत्तर काय झालं? SV. पर्याय झाला चौथा. आता जी तुम्हाला बॅच बद्दल माहिती सांगितली होती तर ती बॅचची फी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात 1200ला आहे. फुल लेंथ बॅच सगळ्या विषयांची ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान तर सगळं त्यांचे ई बुक, डाऊट सेशन, मॉक टेस्ट, PDF या सगळ्या गोष्टी आहेत. आणि फक्त माझ्या विषयाची म्हणजे बुद्धिमत्ताची बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला 399 रुपयाला मिळत आहे. तर तुम्ही ती परचेस करू शकता आणि पर्सनल मार्गदर्शन. ठीक आहे. ज्यांना बॅच लावायची 8233007373 वर कॉन्टॅक्ट करा आणि आपलं टीचर मराठीचं ऍप प्ले स्टोर वरनं डाउनलोड करून घ्या. पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. विसंगत घटक ओळखा. मीटर, यार्ड, एकर, फरलॉंग. आता तुम्हाला वाटेल फरलॉंग वेगळं आहे. मीटर, यार्ड, एकर, फरलॉंग मधलं वेगळं काय? सांगा बरं. एकर. का? हे जमीन मोजण्याचं एकक आहे. जमीन मोजण्याचे एकक. इतर लांबीचे एकक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर चालत गेला. मग उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला तर तो घरापासून किती अंतरावर आहे? 15, 9, 13, 12. रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर गेला. तेथून उजवीकडे 3 किलोमीटर आला. पुन्हा उजवीकडे वळून 6 गेला. मग डावीकडे वळून 6 गेला. मग सुरुवातीच्या स्थानापासून तो आता किती किलोमीटर अंतरावर आहे? आता ही बाजू 6 कर्ण दिसला म्हणजे त्रिकोण बनवायचा आहे. बघा ही बाजू 6 ही 3 म्हणजे ही पण 3. मग आता 6 आणि 3 किती झाले? 9. एक बाजू किती मिळाली? 9 मिळाली. ही पूर्ण 18 होती. 18 मधून 6 गेले बाजू किती उरली? 12. एक बाजू 12 भेटली आणि एक बाजू 9 भेटली. 12चा वर्ग 9चा वर्ग. 12चा वर्ग 144. 9चा वर्ग 81. उत्तर झालं वर्गमुळात 225 जो कितीचा वर्ग आहे? 15चा. सुरुवातीपासून तो किती किलोमीटरवर आहे? 15 किलोमीटरवर आहे.
समजलं तुम्हाला? पहिले 18 गेला, 3 गेला, 6 गेला, 6 गेला. मग आता ह्या पूर्ण 18तनं आपल्याला एवढीच पाहिजे. मग ही 6 गेली, 18तनं 6 गेली, 12 उरली, 6 आणि 3 9 आली. 12 आणि 9 चं त्रिकूट 15 होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. जर वजा म्हणजे भागिले, अधिक म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे बेरीज, गुणाकार म्हणजे वजा असेल तर 75 भागिले 17 गुणिले 29 अधिक 63 वजा 21 बरोबर किती? 5 3 7 4. सोडवूयात. 75 भागिले म्हणजे बेरीज, 17 गुणिले म्हणजे वजा, 29 अधिक म्हणजे गुणिले, 63 वजा म्हणजे भागिले. 75 अधिक 17 वजा 29. आता 63 ला 21 ने जर भागलं तर उत्तर किती येणार? 3. पुढे पहिले भागाकार केला, आता गुणाकार. 75 अधिक 17 वजा 29 त्रिक 87. एवढं तर आपल्याला आलंच पाहिजे. बेसिक. हे काय आहे? बेसिक आहे. मग आता 75 आणि 10 85 आणि वरचे 92. 92 मधनं 87 मी वजा केले, उत्तर आलं 5. उत्तर काय झालं? पर्याय कुठला झाला? पहिलाच झाला. पुढच्या प्रश्नावर जायचं. एक प्रश्न होमवर्क द्यायचा विचार करते, बघूयात जमलं तर. आधी हा प्रश्न घेऊन देते. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केलं. हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जातं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवत होती, तेव्हाची खरी वेळ किती असेल? 7:30, 7:45, 8:15, 8:30. बघा, हे घड्याळ 24 तासात 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. मग 12 तासात किती जाणार? 5 मिनिटांनी पुढे जाणार. 24 तासात 10, 12 मिनिटात 5. 24 तासात 10, 12 तासात 5 मिनिटं पुढे जाणार. मग आज सकाळी 10, आज सकाळी 8 ते उद्या सकाळी 8, उद्या सकाळी 8 ते उद्या संध्याकाळी 8. हे झाले 24 तास आणि हे झाले 12 तास. 24 आणि 12 36 तास. बरोबर आहे. असं घेतलं तरी पण चालेल. किंवा 24 तासाला हे घड्याळ 10 मिनिटं पुढे असतं आणि 12 तासाला 5 मिनिटं, म्हणजे टोटल हे घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे. आपल्याला हे घड्याळ काय दिसतंय? 15 मिनिटं पुढे दिसतंय, पण घड्याळामध्ये 8 वाजलेत ना, 15 मिनिटं पुढे आहेत ना, म्हणजे घड्याळामध्ये टोटल खरोखर किती वाजले असणार? 7:45. घड्याळामध्ये 7:45 झालेत, पण मला वाटतंय की घड्याळामध्ये 8 वाजले आहेत म्हणून. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू होतंय. आता 8 पासून तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 पर्यंत 36 तास आहे. मग आज 24 तासाला 10 मिनिटं, तर 12 तासाला 5 मिनिटंच असणार. 24 आणि 12, 10 आणि 5, 15 मिनिटं पुढे. ते घड्याळ मला ऑलरेडी 15 मिनिटं पुढे दिसतंय. मला घड्याळात 8 वाजायला दिसतात, पण ते 15 मिनिटं पुढे आहे, म्हणजे खरं किती वाजले? 7:45 वाजले. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे. तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या मुलाशी सुरेशचं नातं काय? भाचा, भाची, आतेभाऊ, आतेबहीण. सुरेशची आई त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे. ठीक आहे. तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या, आपल्या मामाची बहीण म्हणजे आपली आई, मग आपल्या आईची मुलगी म्हणजे आपली बहीण, आपल्या बहिणीची मुलगी म्हणजे आपली भाची. बघा, मामाच्या बहिणीच्या मुलीच्या मुलाशी, मुलगा आहे रे तो, मुलाशी सुरेशचं नातं काय? आपल्या आईची मुलगी म्हणजे आपली बहीण, म्हणजे सुरेशची बहीण. आपल्या बहिणीचा मुलगा आपला होतो भाचा, म्हणून पर्याय क्रमांक झाला पहिलाच, भाचा. पुढचा प्रश्न पाहूयात, शेवटचा आहे वाटतं.
तोंडाला डोकं म्हटलं, डोक्याला चेहरा म्हटलं, चेहऱ्याला कान म्हटलं, कानाला लगाम म्हटलं, लगामाला हात म्हटलं, हाताला कान म्हटलं तर कर्णफुले कशात घालतात? हात, चेहरा, लगाम, कान. याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. सोपा प्रश्न आहे, सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. अमरावती शहर यामध्ये टोटल किती प्रश्न आहेत पाहून घेऊयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 टोटल 20 क्वेश्चन विचारले होते, ज्यामध्ये बरेच क्वेश्चन नवीन होते. ठीक आहे, तर हे होता आपला आजचा जिल्हा अमरावती शहरचा. अजून कुठला जिल्हा घ्यायचा आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर पण कमेंट सेक्शन मध्येच द्या. आज थांबते, भेटूयात उद्या. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, सेशनला शेअर करा. आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या. चला, थँक्यू, बाय बाय, जय हिंद.